बोलतात का? म्हटलं हो. आपण कोण? म्हणे मी चंद्रकांत बांगर बोलतोय. म्हटलं कुठून बोलताय? तर म्हणाले तुम्हाला अकोले माहितीये का? म्हटलं अकोला का अकोले? म्हणे अकोले, नगर जिल्ह्यातलं. म्हटलं हा माहितीये. तिथे म्हणे राजूर जवळ चिचोंडी म्हणून माझं गाव आहे. म्हणजे भंडारदरा धरणाच्या अगदी जवळ. हा म्हटलं मला ते भंडारदरा आणि तो पट्टा माहितीये. मी बऱ्याच वेळा घोटीतनं अकोलेपर्यंत जाताना तो अशा प्रसंगी कीर्तन ठेवतात, भजन ठेवतात. तुम्हाला नक्की व्याख्यान हवंय, काय उद्देश आहे तुमचा? तर त्यांनी जे उत्तर दिलं ना, लोक कसा छान विचार करू शकतात मला हे त्या उदाहरणावरनं कळलं. मला म्हणाले हे बघा, माझे वडील शिक्षक, तर हे असं तृप्तीनं जीवन जगले. त्यांनी आयुष्यभर लोकांचं चांगलं केलं. आता त्यांचं पुण्यस्मरण असलं तरी मला असं वाटतं की नुसत्या त्यांच्या आठवणी आणि हे करण्यापेक्षा त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलं. तर त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आलेल्या लोकांना जीवनात आनंदी कसं राहावं याच्याबद्दलचं मार्गदर्शन माझ्या बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जर मिळालं तर त्यांचं जे जीवन आहे ते अधिक आनंदी होईल ना. आणि ही माझ्या बाबांना खरी श्रद्धांजली असेल. मलाही त्यांचं कौतुक वाटलं. अरे खरंच श्राद्ध म्हणजे आपण काय करतो? नुसतं बुवा गावाला जेवण घालणं असं काही श्राद्ध असतं का? तर नाही. आपण ज्यांचं श्राद्ध घालतो त्यांची आठवण, त्यांचं कर्तृत्व, त्यांचे विचार आणि त्या विचारानुसार चालणं आणि तशी कोणती कृती करणं ते सुद्धा श्राद्धच ठरतं की. म्हणून मग मी त्या व्याख्यानाला गेलो. तुम्हाला सांगतो इतकी मजा आली, कारण माझ्यासाठी हे नवीन होतं आणि तिथे येणाऱ्या लोकांसाठी हे सगळं नवीन होतं. असं गावाच्या चिचोंडी गाव म्हणजे भंडारदऱ्याच्या जवळ असं गावात त्या शेतात मस्त मंडप टाकलेला होता. जी लोक त्या पुण्यस्मरणाच्या याच्यात आलेली असतात तशी आली होती. जिथं माझं व्याख्यान झालं लोकही छान खुश झाले. जिथे व्याख्यान झालं, व्याख्यान आटोपल्यावर तीच लोक पंक्तीला बसावीत त्या पद्धतीनं जेवणाची पंगत सुद्धा तिथेच. म्हणजे जिथे विचार ऐकले तिथे जेवणाचंही काम. मला तो प्रसंग खूप छान वाटला. अर्थात त्या दिवशी 2 व्याख्यानं होती. ज्या शांताराम काळेंनी त्यांना नंबर दिला होता त्यांचं राजूर गाव आणि त्यांची श्री समर्थ कन्या प्रशाला, आदिवासी भागातली शाळा. बघा या 2 आनंदाचे पासवर्ड मला कुठले वाटले. एक चंद्रकांत बांगर यांच्याकडे बघून मला हे जाणवत होतं की अरे ज्यावेळेस जुन्या रूढी परंपरा या न मोडता सुद्धा त्याला आधुनिक वळण दिलं जातं. म्हणजे चंद्रकांत बांगरांनी काय केलं होतं? चंद्रकांत आणि सूर्यकांत दोघं भाऊ, ते तर पोलीस डिपार्टमेंटलाही आहेत. पण त्यांनी एक वेगळा विचार केला. काय? की जुनी रूढी तर मोडली नाही, पण त्याला आधुनिक साज दिला. आणि या जुन्या रूढी परंपरेला न मोडता ती संस्कृती जोपासत असताना सुद्धा आधुनिक पद्धतीनं पुरोगामी विचार करून असं जेव्हा काही लोकांना देऊ तेव्हा तो अनेकांसाठी आनंद देणारा कार्यक्रम आणि पासवर्ड ठरू शकतो जो चंद्रकांत बांगरांच्या रूपानं मिळाला. दुसरा मला तिथे पासवर्ड कुठला मिळाला? ते शांताराम काळेंनी इतक्या आवडीनं म्हणाले तुम्ही आलात तर आमच्या शाळेत आलंच पाहिजे. मला कौतुक कुठलं होतं की आदिवासी भागातली शाळा आहे. कशी मुलं आहेत ज्यांच्या घरात कधी दिवा पेटला नाही अशी मुलं येत आहेत आता शाळेत, तर बघूया. मी उलट त्या काळ्यांनाही म्हटलं की तुम्ही नुसतं मुलांना बोलू नका, त्यांच्या पालकांना पण बोलवा. का? कारण मुलाचं करिअर घडवण्यामध्ये पालकही महत्वाचे आहे. आणि मला कायम वाटत असतं की मुलाची जी आवड आहे त्याच्यामध्ये त्याला करिअर करून दिलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळेस त्याचे शिक्षक, त्याचे वडील हे त्याला न आवडणारं क्षेत्र नेमून देतात. म्हणजे 90-95% मिळालेत आणि त्याला आर्ट साईड आवडते तर त्याला तिथे जाऊ नाही देत. तर त्याला म्हणतात सायन्सलाच जा. आणि तो मुलगा असा नाराज होतो. म्हणून म्हटलं पालकांनाही बोलवा. माझा तो एक वाट दाखवतो क्षितिजाची असा एक कार्यक्रम आहे, तो आपण तिथे घेऊ. आम्ही तो तिथे केला. पण त्या कार्यक्रमात मला इतर कार्यक्रमांपेक्षा काय सुखद भावना जाणवली की तिथले जे आदिवासी वाडी वस्तीतली मुलं होती, भले ते त्या भागातले असल्यामुळे रंग काळा असेल, कपडे शाळेचे असतील,
ते थोडेसे मळलेले असतील, पण त्या चेहऱ्यावर जे तेज होतं ना, ते तेज मला जाणवलं. बरं, त्या ठिकाणी बक्षीस समारंभ झाला आणि एका मुलीला मी बक्षीस दिलं. तिची कथा तर अशी होती की ती अखिल भारतीय एकलव्य खेलकूद स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर त्या आदिवासी भागातली मुलगी पहिली आली होती. तिचं नाव रत्ना बाळू कोंडार, 9वीला आहे ती, आणि ती धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली. मी जेव्हा तिच्याबद्दल विचारलं, तिथल्या ती मविष्य त्यांची शाखा जी शाळेची आहे, श्री समर्थ माध्यमिक विद्यालय, तिथली ती मुलगी, मी जेव्हा तिच्याबद्दल विचारलं तेव्हा मला असं कळलं की तिचं गाव पुरुषवाडी आणि तिथून तिला शाळेला यायला 7 किलोमीटर अंतर चालत यावं लागतं. आता बघा मला विरोधाभास कसा दिसतोय. आज अशी मुलं आहेत की ज्यांना शाळेत नेण्यासाठी घराच्या दारासमोर गाडी उभी राहते. अगदी AC मध्ये असलेली मुलं त्या गाडीत बसतात आणि शाळेच्या दरवाजाच्या समोर उभं राहतात, उतरतात. सगळ्या सुखसुविधा आहेत. आई वडील वाटेल तेवढी फी देऊन त्या शाळेत मुलाला पाठवतात. आणि दुसरीकडे अशी मुलं आहेत की ज्यांच्या घरात कधी शिक्षणाचा दिवा पेटलाच नाही, ज्यांना शाळेत जाण्यासाठी 7 किलोमीटर चालत जावं लागतं. उलट त्या मुलांनी असा विचार करायचा का की अरे एवढं चालत कशाला जायचं. हीच प्रतिकूल परिस्थिती तिला यश मिळवून द्यायला कशी अनुकूल ठरते बघा. तिचे शिक्षक मला सांगत होते की ती मुलगी 7 किलोमीटर रोज धावत यायची आणि रोज मोजायची, आज इतक्या मिनिटात आले, उद्या इतक्या मिनिटात आले. असं करत करत ते तिच्या हाडी माशी इतकं खेळलं गेलं की तिला धावण्याची वेगळी प्रॅक्टिस नाही करावी लागली. आणि हे रोजचं असल्यामुळे ती राष्ट्रीय स्पर्धेत पहिली आली. ती असं करत बसली नाही, प्रतिकूल परिस्थिती आहे, मला एवढं चालत जावं लागतं. मला सांगा, अशी वेगळी कल्पना करा. तिला शाळेत न्यायला गाडी येत असती, दरवाजाच्या समोर गाडीतून बसून ती शाळेत उतरली असती, तर ती राष्ट्रीय स्पर्धेत पहिली आली नसती. आणि हे सगळं जे सत्व आहे ते त्या आदिवासी भागात सुद्धा आहे. मला त्यांचे ते मुख्याध्यापक विलास महाले आणि दुसरे एक मच्छिंद्र देशमुख या शिक्षकांनी माहिती पुरवली. मला म्हणाले, आमच्याकडे शिल्पा भरत बांबळे म्हणून एक मुलगी आहे, तिनं विज्ञान प्रदर्शनाला एक प्रोजेक्ट असा केला होता टोल नाक्याचा. म्हणजे तिथे टोल नाक्यावर तिनं असं बनवलं होतं की गाडी जर गेली ना तर तिच्या नंबरवरनं अशी सिस्टीम होती की इंटरनेटवरनं त्या गाडीच्या नंबरवरून त्या व्यक्तीच्या अकाउंट मधनं पैसे आपोआप कट होतील. अशा मला तर खरं पाहायचीही खूप इच्छा आहे, पण अशा पद्धतीचा प्रोजेक्ट आणि राज्यस्तरावर तो ग्रुप त्यांची तो प्रोजेक्ट पहिला आला होता. मला कौतुक या मुलांचं वाटतं, ज्यांच्याकडे आहे ते करत. पण अशा भागातली मुलं सुद्धा हे सगळं करतात याचं मला कौतुक आहे. त्या दिवशीच्या इतर व्याख्यानांपेक्षा ते झालेलं व्याख्यान मला अधिक का आवडलं, कारण ती मुलं असं काहीतरी मिळतंय आपल्याला चांगलं असे जे त्यांचे डोळे बोलत होते ना, ते मला काहीतरी वेगळं छानपैकी देऊन जात होतं की अरे आपण खरं त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतोय. आणि मला नंतर त्यांनी सांगितलं की म्हणे त्या दिवशीपासून, अगोदर तर पाहत होतीच, पण त्या दिवशीपासून ती मुलं पासवर्ड आनंदाचा कार्यक्रम रोज सकाळी उठून पाहतात आणि घरी आई बाबांना सांगतात की हे जे सांगतात ना ते आमच्या शाळेत येऊन गेलेत. त्याचं त्यांना कौतुक आहे. म्हणजे खेडोपाड्यात, ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये या गोष्टी होत आहेत. मला इथे दुसऱ्या आनंदाचा पासवर्ड कुणाचा सांगायचा आहे, जो त्या शांताराम काळेंनी दिला. कुठला? की त्यांची इच्छाशक्ती होती. त्यांना वाटत होतं की जे काही चांगलं आहे ते आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं, याच्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. त्यांनी जर ती घेतली नसती तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो नसतो. अशी जेव्हा एखाद्याची इच्छाशक्ती असते तेव्हा ते अनेक मुलांना आनंद मिळवून देऊ शकतात. अशा पद्धतीनं शिक्षणाकडे पाहणारी ही माणसं असली पाहिजेत. आता मला इथे अजून एक तिसरा पासवर्ड सांगायचा आहे. काय होतंय बघा. तुम्ही विचाराल, म्हणजे मीच सांगतो तुम्हाला की ते शांताराम काळे, त्यांच्यामुळे त्या बांगरांची ओळख. प्रश्न असा आहे की त्या शांताराम काळेंची ओळख कशी झाली त्याचा इतिहास सांगतो, म्हणजे लक्षात येईल की हे सगळं मला जे पाहायला मिळालं त्याला कुठली घटना कारणीभूत ठरली. मी एकदा अकोलेहून कसाऱ्याकडे एसटीने जात होतो. आता एसटीत बसल्यानंतर अनेक जण आपल्या कडेला येतात, प्रत्येकाशीच आपण बोलतो असंही नाही. त्या दिवशी माझ्याकडेला एक त्याच शाळेमधून कुठेतरी चाललाय अशी 2 मुलं माझ्याकडेला बसली.
मी आपलं त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो. तर त्या मुलांमधल्या एकाचं नाव होतं ऋषिकेश, दुसऱ्याचं मला आता आठवेना. त्याला मी म्हटलं तुझं नाव काय? मला म्हणाला ऋषिकेश शांताराम काळे. म्हटलं काय करतोस? तर म्हणे शाळेत चाललोय. म्हणे तुम्ही काय करता? मग मी त्याला सगळं सांगितलं आणि त्याला आश्चर्य वाटलं, आनंद वाटला की अरे हे व्याख्यान देतात आणि हे बोलतायत पण छान. तर तेवढीशी ओळख किती मिनिटाची? 15 ते 20 मिनिटाची. माझ्या मोबाईल मधनं त्याला मी एक शिवचरित्रावरची माझी क्लिप होती ती दिली आणि त्यात मोबाईल नंबर होता. एवढीच ओळख 15 ते 20 मिनिटाची. पण तो घरी गेला, त्यांनी त्याच्या वडिलांना सांगितलं की असे असे मला भेटले होते आणि मग त्याच्यानंतर त्याच्या वडिलांशी ओळख झाली आणि त्यानंतर मग ते बांगड आणि ते दोन्ही कार्यक्रम. त्या दिवशी मी शाळेत सांगितलं की आज तुम्ही मला जो आनंद मिळवून देताय आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचतोय त्यासाठी म्हटलं या ऋषिकेशचे आभार माना. कदाचित आपण एसटीत बसतो, किती माणसं आपल्याकडे येतात, आपण प्रत्येकाशीच बोलतो का? नाही बोलत. कदाचित त्या दिवशी मी त्याच्याशी बोललो नसतो किंवा तो माझ्याशी बोलला नसता तर पुढचं हे काहीच घडलं नसतं. मला तुम्हाला आनंदाचा हा पासवर्ड सांगायचा आहे की तुम्ही रेल्वेतनं प्रवास करा, तुम्ही एसटीतनं प्रवास करा, तुमच्या जीवनाचा प्रवास चालू आहे. रत्न जी असतात ना, रत्न, हिरे, माणके, हे वेगळं शोधायला जाण्याची गरज नाही. तुमच्या सहवासात येणारी माणसं ही रत्नासारखी असू शकतात, हिऱ्यांसारखी शिवाजी राजांना सुद्धा माणसं काही अशी आयती नाही आली, त्यांनी शोधली ना. आणि आपल्याला वेगळं शोधायला जाण्याची गरज नाही. जो प्रवास चाललाय त्याच मिळाली पाहिजे. अनेक विद्वान लोक रेल्वेतून प्रवास करताना त्यांच्या भेटीगाठी अशाच पद्धतीने झालेल्या आहेत. फक्त तशी दृष्टी आपण ठेवली पाहिजे. तुम्ही तसा प्रयत्न करून बघा, तुम्ही त्या पद्धतीची दृष्टी ठेवून बघा, तुम्हाला नक्की असं जाणवेल की मग तुकाराम महाराजांनी म्हटलंय बघा, माझी या जातीचा मज मिळव कोण. माझी या जातीचा म्हणजे काय? त्या अर्थाने जात असं नाही, माझ्या आवडीचा. आणि एवढं सत्य आहे की तुम्हाला आवड असेल ना तर म्हणतात नाही, ते सत्यच आहे की तुमच्या आतून असे तरंग बाहेर पडत असतात की त्याच आवडीची माणसं तुमच्यापर्यंत येतात. हे मी तुम्हाला पुराव्यासहित शोधून दाखवेन. बघा, म्हणजे मग ती आवड चांगली असेल किंवा वाईट असेल. खेडेगावामध्ये दारू पिणारा माणूस असेल तर तो बरोबर दुसऱ्या पाहुणा म्हणून दुसऱ्या गावात जरी गेला, 1-2 वेळा तो जाऊन आला ना की तिसऱ्या वेळेला त्याची जी मैत्री झालेली असते ती बरोबर दारू पिणाऱ्या माणसाबरोबरच झालेली असते. आणि नवीन गावात जरी तो गेला दारोड्या तरी त्याला दारूचं दुकान असं फार शोधावं लागत नाही. तो बरोबर संध्याकाळपर्यंत कुठून ना कुठून होईना त्या वासावर तिथे निघत जातोच. हा अनुभव प्रत्येकानं खेडोपाड्यात घेतला असेल. मी हे उदाहरण का दिलं? जसं हे नकारात्मक गोष्टीत आहे तसं सकारात्मकतेमध्येही आहे. तुमची जर चांगली आवड असेल तर तुमच्या अवतीभोवती जी माणसं येतील ती सुद्धा चांगल्याच पद्धतीची असतील. तुम्ही जर राजकारणी असाल तर तुम्हाला प्रत्येक गावात जिथे जाल तिथे तुम्हाला तुमचा कार्यकर्ता दिसू शकतो. तुम्ही जर आध्यात्मिकतेमध्ये रमणारे असाल तर तुम्ही जिथे जिथे जाल त्या प्रत्येक माणसामध्ये तुम्हाला तुमचा भगवंत भेटेल, तुमचा विठोबा भेटेल, तुमचा ईश्वर भेटेल. त्या प्रत्येकामध्ये तुम्ही ईश्वर पाहण्याचा प्रयत्न कराल. माझं सांगणं तुम्हाला हे आहे की आजच्या या भागातनं आपण 3 पासवर्ड शिकलो. एक पहिला पासवर्ड म्हणजे काहीतरी जुन्या रूढींना चांगला, म्हणजे रूढी मोडायच्या नाहीत. आमच्या रूढींबद्दल आम्हाला आदर वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे आमच्या संस्कृतीबद्दल. त्याला थोडंसं आधुनिक वळण देऊन आपण आनंद निर्माण करू शकतो. आपली इच्छाशक्ती असेल तर आपल्या अवतीभोवतीच्या लोकांसाठी जे जे आपल्या सानिध्यात चांगलं येईल ते तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. आणि तिसरं, तुमच्या आयुष्यात आलेल्या कुठल्याही व्यक्तीला कमी समजू नका. तीच ओळख, त्या ओळखीतनं एक वेगळा पूल बांधला जाऊ शकतो. एवढंच मी त्या कळसुबाई, भंडारदरा, रतनगड, पट्टा, हरिश्चंद्रगड हा सगळा शिवाजी राजांच्या इतिहासातले असलेल्या गडांच्या प्रदेशातून शिकलो, जे तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. धन्यवाद.